नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय महाराष्ट्र रेषा हा यूट्यूब चॅनल. आज आपण एक प्रसंग बघणार आहोत. प्रबोधनकार ठाकरेंची एक मिश्किल शैली. एकदा काय झालं, भोरची काही मंडळी प्रबोधनकार ठाकरेंकडे आली आणि त्यांचे म्हणणे होते, आम्ही वसंत व्याख्यानमाला आयोजित केले, तर त्या निमित्ताने वक्ता म्हणून आपल्यास निमंत्रण द्यायला आलोय. तर आपल्या व्याख्यानाचा विषय काय असेल, म्हणजे आम्हाला जाहिरातीच्या फलकावर लिहायला बरं. तर तत्क्षणी प्रबोधनकार म्हणाले, माझ्या व्याख्यानाचा विषय दगलबाज शिवाजी. हे ऐकताच ती मंडळी चपापली. त्यांचे चेहरे पाण्यासारखे झाले. त्यातले प्रबोधनकारांचे जरा निकटवर्तीय शेट्टे बंधू हिम्मत करून म्हणाले सुद्धा, अहो तुम्ही शिवभक्त, शिवरायांचे निस्सीम भक्त, आणि ही काय भाषा. खूप खल झाला. पण प्रबोधनकारांचा विषय तोच होता, दगलबाज शिवाजी. शेवटी एकदाचे ठरले आणि भोरवाली मंडळी निरोप घेऊन निघाली. त्यांनी ठरवले होते, प्रबोधनकार आणि श्रोते काय ते बघून घेतील. व्याख्यानाचा दिवस उजाडला. सकाळ सकाळी आयोजकांनी व्याख्यानमालेच्या बोर्डावरती लिहिले होते, वक्ते प्रबोधनकार ठाकरे, विषय दगलबाज शिवाजी. वक्ते प्रबोधनकार ठाकरे आणि विषय दगलबाज शिवाजी. हा फलक बघून लोकांचे तळपायाची आग मस्तकाला जाईल. लोकांना चिड येईल आणि ते त्यात क्रम बदलेत. वक्ते दगलबाज ठाकरे आणि विषय प्रबोधनकार शिवाजी. बघा, वक्ते जे प्रबोधनकार ठाकरे होतं त्या ठिकाणी लोक बदल करून असं करत वक्ते दगलबाज ठाकरे आणि विषय दगलबाज शिवाजी जो होता त्या ठिकाणी लोक क्रम बदलून असं करत विषय प्रबोधनकार शिवाजी, असा वारंवार क्रम बदलित होते. लोक रागात सभागृहात व्याख्यानाला आले होते. मनात सल होती की शिवरायांचे भक्त असणारे प्रबोधनकार काय म्हणतात, त्यांना शिवाजी दगलबाज कसा काय वाटतो, हे ऐकण्यासाठी लोक आले होते. प्रबोधनकारांनी व्याख्यानाला सुरुवात केली. प्रबोधनकारांनी दोरात शिवगर्जना केली. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवराय. आणि प्रबोधनकार व्याख्यान करतायत, दगलबाज अर्जुन आणि दगलबाज शिवाजी या तुलनेत विचारांचे ब्रह्मांड आहे. भारतीय समरभूमीवरील अर्जुन आणि प्रतापगडावर अफझल खानापुढे उभा ठाकलेला शिवाजी यांची तुलना केली तर अर्जुनापेक्षा शिवाजी शतपट श्रेष्ठ ठरतो. काका, मामा, आप्पा, बाबा यांना कसे मारू, या क्षुद्र कल्पनेला बळी पडून विहित कर्तव्याला बगळ मारून पळू पाहणारा बगलबाज अर्जुन पहा, आणि भेटीचे ढोंग करून आलेल्या दगाबाज खानाला युक्तीने गारद करणारा कर्तव्य तत्पर सवाई दगलबाज शिवाजी पहा. म्हणजे कर्तव्याचे कोडे थोडे तरी सुटेल. मारीन किंवा मरेन, मारीन किंवा मरेन असा अटीतटीचा सामना देण्याच्या तयारीने शिवाजी प्रतापगड चढला आणि त्याच्या लोकोत्तर प्रसंगावधानाने अशक्य घटना शक्य करून दाखविली. काय गोड शब्द आहेत बघा प्रबोधनकारांचे. मारीन किंवा मरेन असा अटीतटीचा सामना देण्याच्या तयारीनेच शिवाजी प्रतापगड चढला आणि त्याच्या लोकोत्तर प्रसंगावधानाने अशक्य घटना शक्य करून दाखवली. तर मित्रांनो, प्रबोधनकारांची एक पुस्तिका आहे दगलबाज शिवाजी, ज्यात संपूर्ण व्याख्यान मिळेल. या पुस्तिकेत प्रबोधनकार दगाबाज आणि दगलबाज यातला फरक सांगतात आणि तो फरक स्पष्ट करताना म्हणतात, आपल्या स्वकीयांचा विश्वासघात म्हणजे दगाबाज. बघा, दगाबाजीची व्याख्या करताना प्रबोधनकार म्हणतात, आपल्या स्वकीयांचा विश्वासघात म्हणजे दगाबाज. तर शत्रूला, मग तो स्वतःचा अथवा राष्ट्राचा, त्याचा विश्वासघात म्हणजे दगलबाजी, जी शिवरायांनी अफझल खानासोबत केली राष्ट्रहितार्थ. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.